इथं उपस्थित असणारे आमचे चळवळीतले सहकारी शिवाजीराव पाटील, माझे सर्व सहकारी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, नानांनी आता जी अपेक्षा व्यक्त केली त्याबद्दल मी नाना तुम्हाला शब्द देतो की इथून पुढं तुमच्या कुठल्याही कामामध्ये मी बरोबर असणार एवढी तुम्हाला खात्री देतो। त्याचं कारण दुष्काळी भागामध्ये, कोरडवाहू क्षेत्रामध्ये आणि जी जमीन पडीक आहे अशा जमिनीमध्ये सीताफळाचं पीक चांगल्या पद्धतीनं घेता येतं। कमी पाण्यामध्ये येणारं हे पीक आहे आणि त्याची एकच म्हणून मी बोलता बोलता नानांना म्हटलं की त्याच्यामध्ये फक्त हे सीताफळ जास्त दिवस टिकत नाही, त्याच्याबद्दल काय करावं। लगेच नानांनी मला सांगितलं की 7-8 दिवस टिकणारी नवीन NMK1 ही गोल्डन व्हरायटी आम्ही काढलेली आहे। ती काही ठिकाणी मी बघितली, अतिशय आकर्षक दिसते, मोठी आहे आणि मग अशा पद्धतीने जर त्याची किपिंग क्वालिटी वाढली तर त्या आज तुम्हाला मी सांगतो, कारण मी एक डेअरी चालवतो आणि आमच्या डेअरीमध्ये आम्ही सीताफळ रबडी तयार करतो। त्याला प्रचंड अशी मागणी असते, इतकी मागणी असते की ती मागणी आम्ही पूर्ण करू शकत नाही, कारण सीझनमध्ये सीताफळचा पल्प आहे तो जास्त दिवस टिकत नाही, त्याच्यामध्ये उघड्यावर राहिलं तर ते कीड तयार व्हायला लागते आणि त्यामुळं धोकाही फार मोठा असतो आणि म्हणून आम्ही सीझनशिवाय एरवी सीताफळ रबडी तयार करायचं धाडस करत नाही। मग अशा पद्धतीनं जर का आपल्याला काही मार्ग सापडला तर केवळ सीताफळ रबडी किंवा अगदी मुंबईला हाजी अलीला सुद्धा एक माणूस रात्री सीताफळचा ज्यूस विकत असतो आणि मला वाटतं की एक ग्लास 250 रुपये ते 300 रुपये असं त्याची किंमत घेत असतो। म्हणजे इथं मला तुकडोजी महाराजांची आठवण आली। तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन पिकवून या उपाशी। सीताफळाला कधी 250, मला वाटतं एक सीताफळमध्ये त्यांचे 2 ग्लास तयार होतील। त्यात काय आहे हो, सीताफळचा ज्यूस आणि थोडीशी मलई, थोडी साखर, पण याच्यामध्ये तो जर माणूस एका सीताफळापासून जर 500 रुपये मिळवत असेल तर आम्ही काय मिळवतोय। आणि म्हणून आपण शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयोग करून उत्पादनामध्ये संशोधन करणं, प्रक्रियेमध्ये संशोधन करणं आणि नुसतं उत्पादन करायचं नाही तर प्रक्रियेमध्ये सुद्धा उतरायचं आणि आपणच उत्पादित केलेल्या मालावर आपणच प्रक्रिया करायचं। हे जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत आपण याच्यातून 4 पैसे मिळणार नाहीत आणि म्हणून हे शेतकऱ्यांच्या हक्काचं आहे की त्यांना मिळालं पाहिजे। यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायला पाहिजे। नानाने आपलं आयुष्य त्यासाठी वाहून घेतलेलं आहे। म्हणजे एक प्रकारे आमचं सारखंच काम आहे, आम्ही उत्पादित झालेल्या मालाला भाव मिळावा म्हणून प्रयत्न करतो। तो मुळातच उत्पादन झालेला जो माल आहे तो दर्जेदार असावा आणि तो कमी खर्चात व्हावा आणि जास्त उत्पादन यावं, यासाठी ते नवनवीन संशोधन करतात। म्हणजे दोघांचं काम एकच आहे, एक तयार झालेल्या मालाला चांगला पैसा मिळावा म्हणून काम करणारी आमची संघटना आणि मुळामध्ये शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं सीताफळाचं वाण मिळावं यासाठी धडपडणारे आमचे नाना आहेत। म्हणजे दोघांचे रस्ते एकच आहेत, मार्ग एकच आहे। म्हणून मी कसलाही विचार न करता म्हटलं की या कामासाठी एक शेतकरी नेता म्हणून नाही म्हटलं तरी दिल्लीमध्ये एक शेतकरी नेता म्हणून माझा वट आहेच, प्रशासनावर थोडाफार दरारही आहे, कसा का असेना पण आहे मी त्यामुळं मी निश्चितच तुम्हाला या बाबतीत कायम मदत करत राहीन, कारण तुमची तळमळ मी बघितलेली आहे। आज प्रामुख्यानं मी जी बळीराजा हुंकार यात्रा जी काढलेली आहे त्याचं कारण हेच आहे। बळीराजांच्या मनामध्ये अशा प्रकारे जे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्नाबद्दलचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशाला कुठेतरी वाट निर्माण करून देणं आणि राज्यकर्ते जर एवढ्यावरून जर का सुधारले नाहीत तर त्या आक्रोशाचं स्फोटात रूपांतर करणं याच उद्देशानं खरं तर मी या यात्रेसाठी
बाहेर पडला आहे. 16 एप्रिलला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मगावातून म्हणजे देवराष्ट्रीयतून या यात्रेला सुरुवात झाली आणि आज मी बार्शीमध्ये आलेलो आहे. त्यातला मगाशी नानांनी उल्लेख केला तो म्हणजे या भागातून राष्ट्रीय महामार्ग जो जातो आहे, म्हणजे देशभरामध्ये अनेक मोठमोठ्या रस्त्यांचं बांधकाम चालू आहे. त्याचबरोबर विकास कामाच्या नावाखाली अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करायचं काम चालू आहे. मोठमोठ्या उद्योगपतींना, मग ते अदानी असतील, अंबानी असतील किंवा अजून कुणी असतील, यांना हजारो कोटीचे अवजड प्रकल्प उभा करण्यासाठी जमीन पाहिजे आहे आणि ती कवडीमोल किमतीनं पाहिजे झालेली आहे. आणि यासाठी म्हणून सध्या जो भारत सरकारचा 2013 साली झालेला भूमी अधिग्रहणाचा कायदा जो आहे तो कायदा त्यांना अडथळा ठरतो आहे. कारण या कायद्यानुसार त्या 2013 झालेला जो कायदा आहे तो अतिशय चांगला कायदा आहे. त्यावेळचे तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी तो कायदा लोकसभेमध्ये मांडलेला होता. त्यावेळी मी खासदार होतो. आमच्याबरोबर अनेक बैठका त्यांच्या झालेल्या होत्या, काय पाहिजे आम्हाला त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर त्या कायद्याचा अंतिम आराखडा तयार झाला होता, मसुदा तयार झाला होता. आणि त्या कायद्यानुसार जर शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करायची असेल तर शेतकऱ्याच्या संमतीशिवाय ती जमीन अधिग्रहित करता येणार नाही, नंबर 1. नंबर 2, ती जमीन जर का सरकारने घेतली म्हणजे अधिग्रहित केली तर त्याचा परिणाम कुणाकुणावर काय होतो. ज्याची जमीन जाते त्याचं तर नुकसान होतंच, परंतु ज्यांची जमीन जाते त्यांच्यावर अवलंबून असणारे जे काही लोक आहेत, मग तो शेतमजूर असेल, दुकानदार असेल, टपरीवाला असेल, पंक्चरचं दुकान चालवणारा माणूस असेल, या सगळ्यांचाही कुठेतरी रोजगार त्या ठिकाणी जाण्याची शक्यता असते. म्हणजे त्याचा सोशल इम्पॅक्ट काय होतो याचाही एक सोशल रिपोर्ट घ्यावा लागतो. आणि त्या पद्धतीनं मग त्या लोकांचं पुनर्वसन कसं करायचं, त्या लोकांना काय करायला पाहिजे याचा एक रिपोर्ट तयार करायचा. आणि या सगळ्या गोष्टीची खात्री करून म्हणजे ज्याची जमीन आहे त्याचं समाधान करणे, त्या जमिनीवर अप्रत्यक्षरित्या ज्यांचा रोजगार अवलंबून आहे त्यांचं पुनर्वसन करणे आणि जमीन मालकाला त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर मोबदला देणे, या सगळ्याची पूर्तता झाल्यानंतर मगच जमीन अधिग्रहित करता येईल. आणि ती करत असताना सुद्धा जर बाजारभावाच्या चौपट रक्कम त्याला दिली पाहिजे. आणि जर वाटाघाटीतून, कारण अधिग्रहणाला वेळ लागतो, त्याच्या नोटीस काढणं अमुक तमुक याला वेळ लागतो. जर तुम्हाला गडबड असेल, घाई असेल, तर मग जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्या शेतकऱ्यांच्यावर वाटाघाटी करणे आणि त्या वाटाघाटीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना अजून 1 पट किंमत वाढवण्याची मुभा असते, म्हणजे 5 पट झालं. अशा पद्धतीचा हा कायदा आला. आता या सगळ्या उद्योगपतींना या जमिनी शेतकऱ्यांच्या घ्यायच्या म्हणजे त्याची भरमसाठ किंमत व्हायला लागली आणि मग त्यांच्या पोटात दुखायला लागलं. आणि त्यामुळं पहिल्यांदा या कायद्यामध्ये दुरुस्ती आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं 2015 साली म्हणजे मोदी सरकारनं आणला. आणि ती दुरुस्ती आणल्यावर त्या सुदैवानं त्यावेळी मी लोकसभेमध्ये खासदार होतो आणि मला जे काही संसदीय आविध आहेत विरोध करण्याची जे काय वेगवेगळी साधनं मिळतात त्या पद्धतीनं मी त्याच्या विरोधात नापसंतीचा ठराव आणला आणि सांगितलं की हे होऊन देणार नाही. आणि शेतकऱ्यांच्या जमिनी जर का या कायद्यात दुरुस्ती करून हडपण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, रक्ताचे पाठ वाहतील पण 1 इंच सुद्धा जमीन तुम्हाला मी मिळवून देणार नाही. दुरुस्ती काय होती? दुरुस्ती अशी होती की शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित करायची असेल तर त्याच्या संमतीची आवश्यकता नाही, म्हणजे संमतीचं काढून टाकलं. दुसरी दुरुस्ती अशी होती की सरकार देईल ती किंमत शेतकऱ्यांना घेतली पाहिजे, म्हणजे तिथं 4 पट आणि 5 पट हा मुद्दा गाऊन झाला. आणि दुरुस्ती तिसरी अशी होती की सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्याला कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही. आणि म्हणून आम्ही ताकदीनं या दुरुस्तीला विरोध केला.
मी छोट्या मोठ्या पक्षासहित प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन त्यावेळी, कारण तो काळ असा होता की मोदींच्या विरोधात बोलण्याची हिंमत कुणाची होत नव्हती, त्या काळामध्ये आम्ही ताकदीनं याला विरोध केला. आणि मग ह्या छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांचा एवढा टोकाचा विरोध बघितल्यानंतर मग काँग्रेससहित मोठे पक्ष सुद्धा बरोबर आले. तरी सुद्धा बहुमताच्या बळावर लोकसभेमध्ये ही दुरुस्ती मंजूर झाली, परंतु राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यामुळं शेवटी केंद्र सरकारला संयुक्त संसदीय समिती नेमावी लागली. पण त्या संयुक्त संसदीय समितीसमोर सुद्धा देशभर एक जन आंदोलन उभा करून त्याला संयुक्त संसदीय समितीला हा निर्णय घ्यायला अडचण ठरावी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केल्यामुळे शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली. आणि मग या केंद्र सरकारनं हा चेंडू मग राज्य सरकारांच्या कोर्टामध्ये टाकला आणि राज्य सरकारांना कळवलं की याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल, कारण घटनेनुसार केंद्र सरकारनं केलेल्या कायद्यामध्ये राज्य सरकारला दुरुस्ती करता येत नाही. पण केंद्र सरकारनं स्वतःहूनच अधिकार असे दिले की या 2013च्या कायद्यामध्ये जर का राज्य सरकारांना काही दुरुस्ती करायची असतील तर तो अधिकार केंद्र सरकार देत आहे. आणि त्या अधिकाराचा उपयोग करून मी हे सगळं विस्तारानं का सांगतोय, तर आता मी मुद्द्यावर आलेलो आहे की त्या अधिकाराचा उपयोग करून महाविकास आघाडी सरकारनं ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दुरुस्ती केली. आणि त्या दुरुस्तीनुसार आता जर का शेतकऱ्यांची जमीन रस्त्यासाठी घ्यायची असेल तर त्याला चौपट नव्हे तर केवळ दुप्पटच बाजारभावाच्या दुप्पटच नुकसान भरपाई मिळेल. पण ती दुप्पट करत असताना त्याच्यामध्ये जो बाजारभाव आहे म्हणजे जो रेडी रेकनर आहे त्याच्यामध्ये 20% कपात करण्यात येईल. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या जमिनीच्या तुकड्याची किंमत जर का 100 रुपये होत असेल तर जुन्या कायद्याप्रमाणे त्याला 400 रुपये द्यायला पाहिजेत. वाटाघाटीतून अजून 100 रुपये वाढवायचा अधिकार आहे म्हणजे 500 रुपये झाले. पण आता ह्या नव्या दुरुस्तीनुसार या जमिनीच्या तुकड्याला ज्याची किंमत 100 रुपये आहे त्याच्यामध्ये 20% पहिल्यांदा कपात झाली म्हणजे झालं 80 रुपये. आणि 80 रुपयाच्या दुप्पट म्हणजे 160 रुपये. म्हणजे जिथं 500 रुपये मिळायचे त्या ठिकाणी केवळ 160 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आणि म्हणून या अन्यायी कायद्याच्या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दंड थोपटलेला आहे. आणि नुसतंच थोपटलं नाही तर पहिल्यांदा या महाविकास आघाडीचे जे नेते आहेत शरद पवार त्यांच्याकडे आम्ही आक्षेप नोंदवला. त्यांनी 11 फेब्रुवारीला त्यांना पत्र लिहून मी ही हरकत घेतली होती. त्याच्यानंतर या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी यांनाही मी पत्र लिहिलं 16 फेब्रुवारीला. त्यांना एकच प्रश्न मी विचारला की ही जी दुरुस्ती आहे ते महाविकास आघाडीच्या सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे आहेत मंत्री त्यांनी केलेले आहे. मग माझ्यासारख्या हजारो शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंकाही निर्माण झालेली आहे की ज्यावेळी मोदींनी 2013च्या कायद्यामध्ये दुरुस्ती आणलेली होती त्यावेळी काँग्रेसनं लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्याला कडाडून विरोध केलेला होता. आणि आता मग काँग्रेसच्याच महसूल मंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये तशाच प्रकारे शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारी दुरुस्ती केलेली आहे. मग काँग्रेस जी 2015 साली शेतकऱ्यांच्या बाजूने होती ती आता शेतकऱ्यांच्या विरोधात गेली का? आणि मग काँग्रेस अजूनही शेतकऱ्यांच्या बाजूने असेल, काँग्रेस आपल्या आधीच्याच भूमिकेशी जर ठाम असेल तर मग महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते केंद्रीय नेतृत्वाचं ऐकत नाहीत का? या प्रश्नाचं उत्तर मला मिळावं. आजही त्या प्रश्नाचं उत्तर मला सोनियाजीकडून किंवा राहुल गांधींच्याकडून मिळालेलं नाही. आणि म्हणून आता ही रस्त्यावरची लढाई ठरवलं. आणि मग अशा प्रकारे कायद्याचा बडगा दाखवून तुम्ही जर का शेतकऱ्यांच्या जमिनी लुटणार असाल तर या पापाचा भागीदार
स्वाभिमानी शेतकरी संघटना होणार नाही, म्हणून महाविकास आघाडीशी आम्ही काडीमोड घेतलेला आहे. जिथं शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय सरासर होत असतात, हा एकच नव्हे. 2009 साली शरद पवार साहेबांनीच FRPचा कायदा लोकसभेमध्ये मंजूर करून घेतला. त्याच्या आधी SMP होती, स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस, आणि नंतर FRPचं रूपांतर झालं आणि ही FRP एक रकमी विना कपात ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत द्यायची होती. पण आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं अधिकार नसताना दुरुस्ती केली. कारण मी मगाशी सांगितलं की केंद्रानं केलेल्या कायद्यामध्ये केंद्राच्या संमतीशिवाय दुरुस्ती करता येत नाही. हे 3 कृषी कायद्याच्या वेळी सुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे. 3 कृषी कायदे ज्यावेळी केंद्र सरकारनं केले त्यावेळी महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांनी त्या कायद्यात दुरुस्ती करणारे विधानसभेतले कायदे केले, पण राज्यपालांनी त्याच्यावर सही करायला नकार दिला. कारण तुम्ही हे करू शकत नाही, म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे. तेव्हा असं असताना आता FRPच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि तो घेत असताना त्यांनी 2 टप्प्यामध्ये FRP द्यावी शेतकऱ्यांना, अशा प्रकारचा निर्णय घेतला की ज्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान व्हायला लागलेलं आहे. तेही एक कारण आहे. अतिवृष्टी आणि महापूर याच्यामध्ये महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालं. ना केंद्र सरकारनं तिकडे लक्ष दिलं, ना राज्य सरकारनं लक्ष दिलं. राज्य सरकारनं तर अक्षरशः शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आणि शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही. वारंवार मुख्यमंत्री म्हणत राहिले 2019 पेक्षा जास्त आम्ही नुकसान भरपाई देऊ, पण प्रत्यक्षामध्ये तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना दिली. केंद्रानंही केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून महाराष्ट्राला पैसा दिला नाही. पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये लूट झाली, नुकसान झालं. राज्य सरकार उघड्या डोळ्यानं बघत राहिलं. याच्यामध्ये या खाजगी विमा कंपन्या कसं शेतकऱ्याला फसवतात, खोटं रेकॉर्ड कसं करतात, याचं मी पुराव्यानिशी सरकारला पुरावे दाखवून दिले. आपले इथं शेजारी भूम तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोयाबीन कापणीचा रिपोर्ट तयार केला गेला आणि तो रिपोर्ट तयार झाल्यानंतर 8 दिवसांनी मी त्या शेतामध्ये गेलेलो होतो. त्या शेतातली एक ढाळी सुद्धा सोयाबीनची कापलेली नव्हती, जसंच्या तसं सोयाबीन होतं. आणि तरी सुद्धा रिपोर्ट काय केला की उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न या शेतामध्ये, जास्त उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न आलेलं आहे आणि म्हणून हा शेतकरी नव्हे तर या सर्कलमधला कुठलाही शेतकरी विम्यास पात्र नाही, अशा प्रकारचा रिपोर्ट तयार करून या विमा कंपनीनं एकूण 23 गावातल्या शेतकऱ्यांचा विमा नाकारला गेला. ती रिलायन्सची विमा कंपनी होती. म्हणजे हे पुराव्यानिशी मी दाखवलं. मी त्या ठिकाणी उभा राहून एक लाईव्ह फेसबुक लाईव्ह सुद्धा केलेलं होतं की ज्याचा रिपोर्ट 8 दिवसापूर्वीच पीक कापणीचा तयार झालाय. त्या ठिकाणी 8 दिवसानंतर मी त्या ठिकाणी उभा आहे आणि तरी सुद्धा कारवाई होत नाही. म्हणजे खरं तर गेल्या 2 वर्षामध्ये एवढ्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्त्या आलेल्या आहेत. या आपत्तीच्या काळामध्ये विमा कंपन्या खरं तर कर्जबाजारी व्हायला पाहिजे, ते दिवाळखोरीत निघायला पाहिजे त्या नुकसान भरपाई देऊन, पण झालंय उलटच. हजारो कोटी रुपये विमा कंपन्यांनी नफा कमावलेला आहे. याचा अर्थ सरकारी अधिकारी, प्रशासन आणि अगदी केंद्र आणि राज्य सरकारातले उच्च पदस्थ अधिकारी यांच्या किंवा उच्च पदस्थ मंत्री असतील किंवा कुणी असतील यांच्या सहभागाशिवाय, यांच्या संमतीशिवाय या विमा कंपन्या एवढा पैसा कमवू शकत नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारे शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना हे उघड्या डोळ्यानं बघू शकत नाही. म्हणून महाविकास आघाडी बरोबरचे सगळे संबंध आम्ही तोडून टाकलेले आहेत. आता आमची जी लढाई चालू आहे ती शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे आणि ती 10 तास वीज मिळाली पाहिजे. याचं कारण वीज ही नैसर्गिक साधन संपत्तीपासून तयार होते. मग ती सूर्यप्रकाश असेल, वारा असेल किंवा पाणी असेल
भूगर्भामध्ये सापडणारा दगडी कोळसा असेल किंवा भूगर्भातच सापडणारा गॅस असेल, नैसर्गिक गॅस असेल किंवा भूगर्भातच सापडणारा युरेनियम असेल, अणुऊर्जेपासून वीज तयार होते. त्या 6 घटकापासून वीज तयार होते आणि 6च्या 6 हे घटक हे नैसर्गिक साधन सामग्रीमध्ये मोडतात. आणि संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला नैसर्गिक साधन संपत्तीवर प्रत्येकाचा समान अधिकार दिलेला आहे. त्यात पक्षपात करायचा कुणालाही अधिकार नाही. मग शेतकरी वगळता इतरांना आज 24 तास वीज मिळते. शेतकऱ्यांनाच विजेच्या वाटणीमध्ये 8 तास वीज का, आणि ती सुद्धा रात्रीची. रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी धरत असताना कितीतरी शेकडो शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत. मी आता पोलीस खात्याकडून माहिती संकलित करतोय की गेल्या 5 वर्षामध्ये रात्रीच्या वेळी उसाला किंवा कुठल्याही पिकाला पाणी धरत असताना सर्पदंश होऊन किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी शेतामध्ये ज्या विजेच्या तारा तुटून पडलेल्या असतात त्याला स्पर्श झाल्यामुळं श्वाक बसून किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आणि जंगली जनावरांच्या हल्ल्यामध्ये किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हे सगळे जे शेतकरी मृत्युमुखी पडलेले आहेत या सगळ्यांच्या मृत्यूला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. तर रात्रीची वीज त्यांनी दिली नसती तर शेतकरी रात्री शेतात गेलाच असता कशाला. म्हणजे या सगळ्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे. मग आम्हाला न्याय मिळणार आहे का नाही. नंबर 1 नैसर्गिक साधन सामग्रीच्या वाटणीमध्ये कुठंतरी आमच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण केलं गेलं, आमचे मूलभूत अधिकार नाकारले गेले. नंबर 2 दिवसभर काबाड कष्ट करून पुन्हा रात्रीच्या वेळी जागरण करून शेतीला पाणी देणं एवढी मानवी शरीराची क्षमताच असू शकत नाही. मग तरी सुद्धा शेतकऱ्यावर जबरदस्तीनं रात्रीचं वीज देणे म्हणजे हा अमानुषपणा आहे. मानवी हक्कांचं उल्लंघन करणारा हा कायदा आहे. आणि म्हणून या ठिकाणी घटनेप्रमाणे दिलेल्या मूलभूत अधिकाराचं हरण झालेलं आहे. मानवी हक्कांची पायमल्ली झालेली आहे. याच्यामध्ये अनेकांचे बळी गेलेले आहेत. आणि म्हणून आता न्यायालयानं आम्हाला सरकारला सांगावं आणि आम्हाला न्याय द्यावा आणि दिवसा वीज देण्याचा आदेश द्यावा. अशा प्रकारची याचिका लवकरच मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करणार आहे. आणि शिवाय ही याचिका दाखल केल्यानंतर ही मागणी केवळ माझी नव्हे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नव्हे, तर महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या सर्वच जनतेची आहे. हे कोर्टाच्या लक्षात आणून देण्यासाठी म्हणून येत्या 1 मेला ज्या गावसभा होणार आहेत त्या गावसभेचे ठराव सुद्धा आम्ही संकलित करणार आहोत आणि कोर्टासमोर सादर करणार आहोत की इतक्या हजार गावांनी गावसभेमध्ये ठराव करून दिवसा विजेची मागणी केलेली आहे अशा प्रकारचं. आणि त्यासाठी या हुंकार यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला हुंकार ठरावाच्या माध्यमातून व्यक्त करावा. कारण आम्ही महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाप्रमाणे सुरुवातीला जात असतो. सुरुवातीला आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग महात्मा गांधींनी सांगितलंय की झोपलेल्या माणसाला उठवण्यासाठी शांततेच्या मार्गाने प्रयत्न करायला काय हरकत नाही, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याच्या पाठीत लाथ घातल्याशिवाय ते उठणार नाही. त्यालाही महात्मा गांधींनी परवानगी दिलेली आहे. पण लाथ घालायचा मुद्दा नंतरचा आहे. आधी शांततेच्या मार्गाने आम्ही जे काही संविधानिक आयुध आहेत त्याच्या माध्यमातून ही जनजागृती आम्ही या ठिकाणी करतोय. दुसरा एक ठराव आम्ही गावसभेमध्ये करून घेतोय, तो म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाला जो हमीभाव मिळतो तो हमीभाव आजकाल कागदातच राहतो, तो प्रत्यक्षामध्ये मिळत नाही. जर सरकारनं खरेदी केली तरच तो हमीभाव मिळतो, कारण हमीभावाच्या किमतीमध्ये सरकार खरेदी करतं. पण देशामध्ये उत्पादित होणाऱ्या एकूण शेतीमालाच्या फक्त 6% शेतीमाल सरकार खरेदी करतं. म्हणजे 94% शेतीमाल हा बाजारातच विकला जातो आणि बाजारामध्ये विकलेल्या या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. हमीभावापेक्षा कमी किमतीला शेतकरीला विकावं लागतं. उदाहरण द्यायचं झालं तर आता तुरीचं देता येईल,
हरभऱ्याचा देता येईल, बाजार समितीमध्ये तुरीचे आणि हरभऱ्याचे लिलाव सर्रास हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये होत आहेत. शेतकऱ्यांची मागणी आहे सरकारनं खरेदी केंद्र सुरू करावेत, सरकार करत नाही. आणि मग अशा प्रकारे कुणाच्या दयेवर आम्हाला अवलंबून राहण्याच्या ऐवजी जसं उसाला FRP ही बंधनकारक आहे, म्हणजे एकच सुदैवी पीक आहे ऊस की ज्याला सरकारनं जाहीर केलेला हमीभाव देणं कायदेशीररित्या बंधनकारक आहे, अन्यथा साखर कारखान्यांच्यावर कारवाई होते. तसाच प्रत्येक पिकाला हमीभाव हा कायदेशीररित्या बंधनकारक करावा आणि तसा कायदा लोकसभेमध्ये मंजूर करावा. यासाठी आम्ही या देशभरातल्या गावसभेमध्ये आम्ही देशभरातले सगळे शेतकरी नेते एकत्रित मिळून आम्ही हे गावसभेचे ठराव घेत आहोत आणि हे ठराव घेऊन आम्ही राष्ट्रपतींना जाऊन भेटणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की जसं आजपर्यंत हजारो कायदे संसदेनं मंजूर केले, ते सरकारला वाटतंय म्हणून किंवा काही मंत्र्यांच्या मागणीवरनं, खासदारांच्या मागणीवरनं अशा प्रकारचे कायदे झाले. पण आता इतिहासामध्ये पहिल्यांदाच गावसभेचा ठराव घेऊन गावकरी देशाच्या संसदेला विनंती करतात, आमच्यासाठी असा एक कायदा करा आणि तो कायदा करण्याचे आदेश केंद्र सरकारला द्यावेत. यासाठी आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत आणि संपूर्ण देशभरातल्या कानाकोपऱ्यातून गावसभेचे ठराव त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. जसा असंघटित मजुरांना किमान वेतन कायद्यानुसार त्यांना एक संरक्षण आहे. सरकारनं निश्चित केलेल्या वेतनापेक्षा मजुरीपेक्षा कमी मजुरी दिली तर त्या संबंधित मजुरी देणाऱ्या माणसावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होतो. तसंच भविष्यामध्ये संसदेनं असा कायदा करावा की ज्यामुळं शेतकऱ्याला हमीभाव जाहीर झाल्यानंतर त्या हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये जर शेतीमाल खरेदी केला गेला तर तो खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर, व्यक्तीवर, संस्थेवर, कंपनीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशा प्रकारचा तो कायदा आहे आणि त्या कायद्याचं ड्राफ्ट मी स्वतः लोकसभेमध्ये 2018 साली खाजगी विधेयकाच्या स्वरूपामध्ये मांडलेला आहे. परंतु त्यानंतर माझी मुदत संपल्यानंतर लॅप्स झालं. आता केंद्र सरकारनं सरकारी विधेयक म्हणून ते मांडावं आणि त्याचं कायद्यात रूपांतर करावं, जेणेकरून या देशातल्या काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंतच्या अगदी डोंगर दऱ्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना हमीभावाचं एक संरक्षण मिळावं. आणि या आता फक्त सरकार 23 पिकांना हमीभाव देतं. मी जो काय हा कायद्याचा मसुदा मांडलेला आहे त्याच्यामध्ये फळं म्हणजे त्यात सीताफळ आलं, डाळिंब आलं, पेरू आला, चिक्कू आला, नारळ आला, सर्व प्रकारची फळं, द्राक्ष आला, सर्व प्रकारचे भाजीपाला अगदी दोडका, वांगी, बटाट्यापासून कांद्यापर्यंत सर्व प्रकारच्या भाजीपाला आणि दूध यांचा सुद्धा समावेश याच्यामध्ये झाला पाहिजे. म्हणजे नाशवंत आणि बिगर नाशवंत शेतकरी उत्पादित करणाऱ्या प्रत्येक घटकाला हा हमीभाव मिळाला पाहिजे आणि हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये त्याचा माल खरेदी करण्याचा कोणालाही अधिकार राहणार नाही. आणि एखाद्यानं जर का खरेदी करण्याचा धाडस केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. असं झालं तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि खऱ्या अर्थानं कोरडवाहू आणि दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. यासाठी ही लढाई आहे आणि यासाठी ही ओंकार यात्रा आहे. या संदर्भातली जनजागृती करावी, या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची मानसिकता तयार करावी, त्यांचे हक्क काय आहेत, अधिकार काय आहेत हे त्या शेतकऱ्यांना सांगावं. यासाठी ही ओंकार यात्रा घेऊन आम्ही खेड्यापाड्यामध्ये अगदी वाडी वस्तीवर जातो आहोत आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा सुद्धा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतोय. पुढचे 3 महिने ही यात्रा टप्प्याटप्प्यानं चालू राहणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा या सगळ्या भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्यामध्ये एक जागृती करायसाठी म्हणून ही यात्रा घेऊन आलेला आहे. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.